श्याम आणि नाना शेताच्या बांधावर बसून होते. आज वातावरणात जरासा गारवा पसरला होता. ऑक्टोबर हीटनं जीवाची लाही केली होती. पण 2 दिवसांपासून अचानक पावसाचं वातावरण तयार झालं होतं. बराच वेळ शांत बसल्यावर श्यामनं सहज हवामान बदलाच्या विषयाला हात घातला. श्याम म्हणाला, नाना, दिवसेंदिवस वातावरणात टोकाचे बदल व्हायला लागले. इथून पुढे तर पृथ्वीचं तापमान वाढत जाईल असं तज्ञांचं मत आहे. नानाही त्यावर म्हणाले, हो, आमच्या काळात असं होत नव्हतं. बघ ना, आता दिवसेंदिवस सूर्य नुसता जाळच ओकू लागलाय. यंदाचा जून तर 101 वर्षातला सर्वाधिक तापमान असलेला जून ठरलाय. वाचलेल्या बातमीचा संदर्भ नानांनी दिला होता. नानांना या विषयात रस आहे हे पाहून श्यामनं हवामान बदलाच्या जागतिक पातळीवर चाललेल्या घडामोडी सांगितल्या. त्यावर नानांनी नुसतं हं केलं आणि म्हणाले, शेतीसाठी येणारे दिवस कठीणच दिसतात श्याम. त्यावर श्यामनं मग काय तर एवढंच बोलून पॉज घेतला. नानांच्या डोक्यात अजूनही बदलत जाणाऱ्या हवामानाचा विषय पिंगा घालत होता. शांत बसलेल्या श्यामकडे पाहत नाना म्हणाले, श्याम, समजा हवामानातील बदल रोखायचे असतील तर काय करावं लागेल? हवामान बदलानं शेती आतबट्ट्याची होत चाललीय. नानांनी चिंता व्यक्त करत विचारलं होतं. त्यावर श्याम म्हणाला, नाना, ते इतकं सोपं नाही. पण एक गोष्ट सांगतो, कार्बन क्रेडिटची. मला ही गोष्ट ॲग्रिकोला व्हॉट्सअप चॅनलवर समजली. नाना, त्या ॲग्रिकोलाचं व्हॉट्सअप चॅनल भारी आहे, नक्की जॉईन करा असं श्याम म्हणाला. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलीये हे सांगायलाही विसरला नाही. आणि पुन्हा श्यामने कार्बन क्रेडिटचा विषय काढला. तसे नाना म्हणाले, आता हे काय नवीन? त्यात श्याम म्हणाला, नवीनच सांगतोय, ऐका. पृथ्वीचं तापमान दिवसेंदिवस वाढू लागलंय. 21व्या शतकाच्या सुरुवातीला पृथ्वीच्या तापमानात 1.5% वाढ झाली आहे. आता ही वाढ कशी झाली? तर औद्योगिक क्षेत्र वाढल्यामुळे, म्हणजे कारखाने वाढले म्हणून. मग कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनाचं प्रमाण सुद्धा वाढलं. विजेची निर्मिती करण्यासाठी आपण औष्णिक विद्युत केंद्रातला कोळसा जाळतो, त्यातूनही पर्यावरणात कार्बन पसरतं. बरं, नुसतंच कारखान्यातूनच नाही तर शेती क्षेत्रातील विविध कामातूनही कार्बनचं उत्सर्जन होतं. हे तुम्हाला माहितीच आहे की कार्बन वातावरणात आला की पृथ्वीवर आलेल्या सूर्यकिरणाला परावर्तित होऊ देत नाही, म्हणून पृथ्वीच्या तापमानात वाढ होते. श्यामला मध्येच नाना म्हणाले, मग काय, उद्योगधंदे बंद करून शेती करणं बी सोडून द्यायचं का? श्यामनं त्यावर नकारार्थी मान डुलवली आणि पुढे सांगायला सुरुवात केली, तुमचा प्रश्न साहजिकच आहे, पण उद्योग आणि शेतीचं क्षेत्र वाढलं तसं झाडं तोडायला सुरुवात केली ना आपण. मोठमोठी जंगलं तोडून मोकळी केली. आता बघा ना, आपण बसलो त्या बांधावर 20 वर्षांपूर्वी झाडच झाड होती, पण आता काय शिल्लक राहिलंय का? झाडं नसतील तर कार्बन शोषून घेणार कोण? श्यामच्या प्रश्नामुळे नानांना क्षणभर जुने दिवस आठवले. त्यावर श्याम पुढे बोलू लागला, नाना, मी सांगत होतो कार्बन क्रेडिट बद्दल. 2015 साली जपानच्या क्योटो शहरातील जगातील 195 देशांनी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी एकत्र येत एक करार केला. त्याला क्योटो करार असं म्हणतात. या करारानुसार जगातील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी काही उपाय करायचं ठरवलं. त्यातला एक पर्याय म्हणजे कार्बन क्रेडिटचा. म्हणजे काय, तर ज्या देशाचं कार्बन उत्सर्जन जास्त आहे त्यांनी कार्बनचं कमी उत्सर्जन करणाऱ्या देशांना कार्बन क्रेडिट म्हणून पॉइंट्स द्यायचे. नानांनी पुन्हा मध्येच प्रश्न विचारला, पण त्याचा शेतकऱ्यांना काय फायदा? ते सगळे व्यवहार त्या देशात होतील. फायदा आहे ना. 2023 पासून केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं धोरण ठरवलंय. म्हणजे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात बांबू सारखी झाडं लावायची, जेणेकरून कार्बन उत्सर्जन कमी होईल. आणि जे शेतकरी झाडं लावतील त्यांना कार्बन क्रेडिटच्या अंतर्गत पैसे देण्यात येतील. पण बांबूचं काय लावायचं? नानांनी सहज विचारलं. त्यावर बांबू वातावरणातील कार्बन शोषून घेतो आणि ऑक्सिजन बाहेर सोडतो म्हणून अशी स्पष्टोक्ती श्यामनं दिली. नानांचं त्यावर समाधान झालं होतं, पण अजूनही काही प्रश्न होते. कार्बन उत्सर्जन कमी झालं तर ते कसं मोजायचं? नानांनी प्रश्न उपस्थित केला. त्यासाठी किती टन कार्बनचं उत्सर्जन कमी झालं याचं सूत्र वापरलं जातं. पण तुम्ही म्हणता ते खरं असलं तरी त्याची नेमकीच सुरुवात झालीय. भविष्यात शेतकऱ्यांना फायदा होऊ शकेल असं सरकारचं म्हणणं आहे. श्यामनं आता आणखी विषय क्लिअर केला होता. नाना त्यावर म्हणाले, मग भविष्यात करू आपणही कार्बन क्रेडिटचा स्वीकार, आता घराकडे निघालं पाहिजे असं म्हणत बांधावरून उठले. श्यामला अजून कार्बन क्रेडिटचं आख्यान सांगायचं होतं, पण नानांचा मूड बदलला होता. श्यामनं मग बांधावरून उठत नानांच्या मागे मागे गावचा रस्ता धरला. मंडळी, आपल्या पर्यावरणात होत असलेले बदल ओळखून त्यावर उपाययोजना करणं हे फक्त सरकारचं काम नाही तर सर्वसामान्य नागरिक म्हणून आपलं सुद्धा काम आहे. म्हणूनच वातावरण बदल आणि त्यासाठी कारणीभूत कार्बन उत्सर्जन म्हणजे काय हा मुद्दा सर्वांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न आम्ही या व्हिडिओ मधून केलाय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला
ते आम्हाला खाली कमेंट करून नक्की कळवा. असेच शेतकरी संबंधित विविध विषयांवरील अभ्यासपूर्ण आणि सखोल माहिती देणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ॲग्रिकोला चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. शेती संबंधित तुमच्या कोणत्याही शंका असतील तर त्या बिनधास्त कमेंट मध्ये विचारा. आम्ही त्यावर सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ नक्की बनवू. बाकी एकदा या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन नक्की चेक करा. कामाची बरीच माहिती त्यात दिली आहे. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन.